रामकृष्ण हरी मंडळी. ये है तन्नू और बहुत बढ़िया है यार। इसने इतना बहुत सहकार्य किया इधर आकर मेरे को रूम दी, मेरे को पार्किंग के लिए जगह दी और बहुत अच्छा आदमी है यार। इधर के आदमी ना बहुत अच्छे, बहुत सपोर्टिव है। कैसा कैसा लग रहा है? बढ़िया 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 सर, एकदम एकदम बढ़िया। हम और- कश्मीर से बिलोंग करते हैं और अच्छा। यहाँ टूरिस्ट। आणि तो एक सारखा म्हणायचा कश्मीर से बिलॉंग करते हैं, हम कश्मीर से बिलॉंग करते हैं. अरे हा ना बाबा, तू कश्मीर बिलॉंग करतो आणि तर टुरिस्ट सांभाळतो, समजलं मला. नाही पण त्यांनी रूम बिम बरी पाहून दिली, म्हणजे हॉटेलच होतं, 5 स्टार हॉटेल. नाद नाही, एकच नंबर होतं. बॅगी बिगी जरा घेऊन गेले रूम मध्ये, 50-50 रुपये दिले त्यांना चहा पाण्याला. हॉटेलवाल्याने घेतले 1801 रुपये. अशा पद्धतीने रूम भेट. रात्री नेल्या बॅगी, पण सकाळी काच्या कोण बॅगी न्यायला येतंय. उचलले आम्हीच आणि घेतल्या बॅगी खांद्याला लावून चला म्हटलो. अहो इथं पार्किंग एवढं लांब होती, खाली उतरून जायचं सोपं नाही शिमला मध्ये. मग तेव्हा पार्किंग किती लांब आहे, त्याला एवढ्या लांब पार्किंग मध्ये जायचंय आम्हाला. त्या पार्किंग मध्ये जाऊन आम्हाला तिथं त्या बॅगी ठेवायच्या. रात्री आणल्या त्यांनी, पण आता नाही हो. आणि मग एकाच नंबर स्पॉट शिमला मधला जाखो टेम्पल. वा 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 वा, काय सुंदर नजारा होता तुम्हाला सांगतो. एक नंबर वातावरण होतं तिथलं. हा, आणि मंदिर ती इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे का नादच खुळा. पर्वतावर आहे ना हो, शेवटी फरकच पडतो. इथं येऊन तुमचं मन प्रसन्न झालंच पाहिजे तुम्हाला सांगतो. हा, 100% मन प्रसन्न होणार. हनुमानाचं मंदिर आहे, मन प्रसन्न व्हायलाच पाहिजे. 101% होणार हो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं भांडरा होता, भांडरा. हा, जेवणाची लेवारी सोय झाली तुम्हाला सांगतो. भांडरा होता, एक गोड असा पदार्थ, त्याच्यानंतर भात आमटी. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस ना, प्रत्येक वेळेस भातावरती अशी वेगवेगळी आमटी यायची. एकदम भारी वाटायचं खायला आणि एकदम आपल्यासारखी चव. आता यांनी केलं थोडं त्यांना वेगळं लागायचं, पण आपण नाही आई गेली. दणक्या वाहून घेतलं, सगळं संपूर्ण टाकलं. प्रसादी म्हटलो खाऊन घ्या. आणि एवढ्या खाली पार्किंग होती. हा, तिथून सोडून वर यायचं होतं. सोपं काम नाही, थोडं चढायला लागतं. पर तिथपर्यंत गाडी येते, पण थोडं चढायला लागतं. मग इथून वरती ते जाखू टेम्पल वरती दिसतंय ना तुम्हाला. दिसलंच पाहिजे. ब्लॉग आपलाय. आणि रस्ता लय खतरनाक आहे. रस्त्याची फक्त रस्त्यांचा एक सेपरेट ब्लॉग राहणार आहे, तो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पण रस्ता याच्यामध्ये पण दाखवून दिला तुम्हाला, एकदम खतरनाक. आणि तेवढं लाईक बिक करायचं विसरू नका बरं. हा, लाईक बिक सगळं करीत जा बरं. तुमच्या भावाचं चॅनल आहे, तुम्ही लाईक नाही केलं तर मग मी पुढे कसं काय जाईल बरं? मग मला कसं काय आवड येईल बरं असं छान 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 बनवायला? मग तुमच्यासाठी एवढे लांब आलो मी मला म्हणजे मग सोपं आहे का? त्याच्यामुळे अजिबात आत घाबरू नका. लाईक बिक करीत जा जरा बरं का. हा, आणि हे बाई असे रस्ते बिस्ते लय खतरनाक रस्ते पाहूनच मी हँग झालो इथले. अहो यू टर्न पाहिला असेल तुम्ही, व्ही टर्न कधी पाहिलाय का? इथे व्ही टर्न डायरेक्ट. मग सोपं काम नाही. जो जाईल ना त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे इथले रस्ते कसे. मग नाथ खुळाय डायरेक्ट. आणि भेटूयात आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला तुमच्यासाठी सुंदर सुंदर असे ब्लॉग मी तयार केलेले आहेत. ते सुंदर सुंदर ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तत्परतेने बघत राहा किशोर सई कॉमेडी. थँक्यू.